उद्या होणाऱ्या उर्साला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली आहे। जिल्हा प्रशासनानं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे। विशाळगडावर कोणताही जमाव जमू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे विशाळगडावर यावेळी उरूस करता येणार नाहीये। प्रशासनानं नियम आणि अटी घालून भाविकांना आणि पर्यटकांना विशाळगडावर प्रवेश दिलाय। विशाळगडावर जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असून ती 1000 पेक्षा जास्त झाली आहे। विशाळगडावर उद्या होणाऱ्या उर्साला महसूल विभागानं आणि पुरातत्व खात्यानं या ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी उरूस करू नये अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या केलेल्या आहेत। आपण विशाळगडावर सध्या आलो आहोत। विशाळगडावरती सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटक भाविकांना परवानगी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यांची नाव नोंदणी करून त्यांचा आधार कार्ड घेऊन या ठिकाणी भाविकांना सोडले। 31 तारखेपर्यंत काही नियम आणि अटी घालून ही परवानगी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच विशाळगडावर भाविक आहेत ते प्रचंड आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी बघूयात। मला सांगा काका, इथला उरूस नेमका कसा होत असतो? उरुसाचं काय इथल्या वैशिष्ट्य आहे सांगा। उरूस क्या है, यहाँ से संदल निकलता है, वो बाबा के गादी पे जाता है और वहाँ से आता है, फिर वापस दरगाह में चढ़ता है। यही संदल का ये है, प्रथा है उरूस की। त्याला या गावातलीच फक्त लोक उपस्थित असतात की बाहेरची लोक येतात? बाहर से आने वाले लोगों की जनसंख्या बहुत बड़ी थी, लेकिन आज के हालात की वजह से लोगों ने इस किस्म किया हुआ है कि अब गांव वाले भी, कुछ हमारी लड़कियां बाहर दिए वो भी नहीं आ सकते। तर या उर्सा संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी काय इशारा दिला होता पाहूया। 12 तारखेला विशाळगडावर उरूस करण्याचं नियोजन आहे। आता विशाळगडावर काय महिन्या अगोदर घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। 12 तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नये। जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेला आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं। उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार, पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचं आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून, सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत। तर विशाळगडावरचा हा उरूस नेमका काय आहे आणि याला वादाची काय नेमकी पार्श्वभूमी आहे त्यावर आपण एक नजर टाकूया। बघा, हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब बाबांच्या नावानं दरवर्षी विशाळगडावर उरूस भरतो। 1886 मध्ये ब्रिटिशांच्या गॅझेटमध्ये विशाळगडावरच्या दर्ग्याचा उल्लेख आहे। दर्गा 17 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 8 फूट उंच असा उल्लेख त्यामध्ये आहे। दर्ग्याच्या देखरेखीसाठी ब्रिटिशांकडून 9 पौंड अर्थात 90 रुपये मिळायचे। उर्सामध्ये 300 ते 400 मुस्लिम आणि हिंदू भाविक सहभागी व्हायचे। 900 वर्षांपासून उरूस भरतो असा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा दावा आहे। दरवर्षी 2 वेळा हा उरूस भरतो आणि 3 दिवस विशाळगडावरचा हा उरूस सुरू असतो। उरूसाच्या पहिल्या दिवशी दर्गा गाभाऱ्यातील तूरबत्तीस चुना लावतात। उरूसाच्या दुसऱ्या दिवशी संदल आणि तिसऱ्या दिवशी तूरबत्तीला गलेफ चढवला जातो। उरूसाच्या 3 दिवसामध्ये कव्वाली आणि कुराण पठणाचे कार्यक्रम देखील होतात। 14 जुलै 2024च्या दंगलीनंतर विशाळगड परिसरामध्ये संचारबंदीचे आदेश आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।